नांदेडमध्येही तापमान चांगलंच वाढलंय। जिल्ह्यात तापमानाचा पारा 43.9 अंशांवर गेलाय। उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत, तर वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांना सुद्धा बसू लागलाय। तापमानामुळे केळीचे पीक करपू लागलंय। दुसरीकडे भूजल पातळी खाली जात असल्यानं पाण्याचं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढलंय, अंगाची लाही लाही होऊ लागली आहे। यामुळं मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असताना फळबागा आणि फळ पिकांवरही मोठा परिणाम होतानाच पाहायला मिळतंय। मी सध्या अर्धापूर तालुक्यातील बारसगाव या परिसरामधील एका केळीच्या शेतात आहे। जर बघितलं गेलं तर हे अशा पद्धतीने संपूर्ण केळी संपूर्ण बागच जे आहे ते वाळून जाताना पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये या केळीला पाणी लागतं, पण आता भूजल पातळी जी आहे ते खालावलेली आहे आणि त्यामुळे याला पाणीही सुद्धा मिळत नाही आणि तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं, त्याच्यामुळं अशा पद्धतीचं मोठं नुकसान झालंय। समतुल्य परिस्थिती अनेक भागामध्ये आहे, त्यामुळं शेतकरी आता चिंतातूर झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड।